हे बघ हे बघ डुबळे डुबळे बघ. जा लवकर लवकर जा. तिथे तिथे हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हा आहे गुरुवारचा दुसरा दिवस, शुक्रवार, आणि आम्हाला जायचं होतं पिकनिकला. इथे मी आहे ना फटाफट आम्ही सकाळी लवकर सगळं आवरून घेतलं होतं, कारण की लवकर निघायचं होतं 7 वाजता. तर त्याच्यासाठी आहे ना सगळं पॅकिंग वगैरे मी केलेली, हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं. पण इथे ना मी आता उत्तर पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं, देवाची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली. तर मी ते देवाच्या समोर फुलं मांडलेली होती ना, तीसुद्धा मी काढून टाकली, कारण 4-5 दिवस नसणार ना तर ती फुलं खराब होऊन जाणार. त्यामुळे रांगोळीच्या इथे मांडलेली फुलं. तर अशा प्रकारे मी ना आता धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं. आणि इथे बघा आता आम्ही निघालो आहे. तर ही एवढी सर्व आमची पॅकिंग आहे. इतकं सगळं घेतलं आहे. तर 2 बॅगा आहेत, शिवाय मम्मीची बॅग आहे. पाण्यात सोडण्यासाठी जे काही उत्तर पूजा वगैरे केलेले जे काही वस्तू होत्या ना देवीच्या, त्यासुद्धा घेतल्या आहेत. तर आम्ही चाललो आहोत नाशिकला, भंडारदरा. तर थंडी खूप आहे म्हणून स्वेटरची एक सेपरेट बॅग केलेली आहे. तर भरपूर असं, आणि खेळायसाठी सुद्धा इशीने खेळायच्या वस्तू घेतलेल्या आहेत, बॅडमिंटन बॉल वगैरे. तर इथे ना डुग्गू रडत होता, त्याला वाटलं त्याचे पप्पा त्याला सोडून गेले, पण ते बाहेर कार आणायला गेले होते. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर तो ना एका साईडला कोपऱ्यात उभा होता. आणि इथे ना बघा मम्मी हाय करतात, ते इशी पण हाय करते. तर आता आम्ही आहे ना सगळं सामान आहे ना खाली आणून ठेवलेलं आहे. आता फक्त गाडीमध्ये डिकीत टाकायचं आहे आणि बस निघायचं आहे. आणि माझ्या घरची मंडळी ते लोकंसुद्धा तिथून निघाले आहेत. म्हणजे माझे ताई, जिजू, माझे भाऊ, म्हणजे वहिनी वगैरे ते लोकंसुद्धा निघाले तिथून. तर आम्ही आमची गाडी घेऊन जाणार आहे, ते लोकं त्यांची गाडी घेऊन येणार आहेत. आणि तिथे गेल्यावरती सगळे पुढे जाऊन एकत्र भेटणारच आहोत. तर चला मग तुम्हाला दाखवते. तर हे बघा आता आम्ही निघालो आहे. आता थोडंसं पुढे जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करून घेणार. तर इथे मम्मीला मी दाखवत होते, आणि इथे मिस्टर गाडी चालवत आहेत. तर ते सुद्धा तर अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहे आमच्या प्रवासाला. आणि पुढे जाऊन आता सर्वजणं भेटणार आहेत. आणि चला मग. तर इथे ना आम्ही थोडंसं CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत. तर पहिलं आम्ही सर्वात प्रथम CNG वगैरे भरून घेऊ. तोवर ना डुग्गू झोपून गेला होता, कारण डुग्गूला आहे ना लवकर उठवल्या कारणाने ना त्याला आहे ना थोडं लेट उठायची सवय आहे, कारण रात्रीचा जागतो तो, तर सकाळी त्याची झोप पूर्ण होत नाही. म्हणून आहे ना त्याला सकाळी जायचं म्हणून लवकर आंघोळ वगैरे करून उठवलं होतं. तर आता अशा प्रकारे, आणि आता आम्ही सगळे भेटलो. आणि आहे ना मी मधला व्हिडिओ नाही काढला, कारण की भरपूर व्हिडिओ मोठा झाला असता. तर आता आम्ही ना एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबलेलो आहोत. तर कोणी कोणी काय काय पदार्थ आणलेले आहे ना ते इथे दाखवत आहे. तर इथे आहे ना ताई मस्करी करत होती, ही मासवडी मीच बनवले, पण ती सांगत होती की मी आणले. माझी मोठी ही मधली ताई आहे, ही माझी मोठी ताई आहे. तर हिने सांगितलं की खीर मी बनवून आणलेली आहे. आणि वहिनींनी सांगितलं की मी मसाला पापड बनवून आणलेला आहे. वाट जोक, कारण की मस्करी चालली होती आमची, आम्ही असंच मजाक करत होतो. तर हे मसाला पापड हॉटेलमधूनच मागवलेला आहे. आणि पिऊला विचारलं तर ती बोलली मी फक्त खाण्यासाठी आली, मी काही बनवलं नाही. इथे आमचे सर्व जेंट्स लोकं बसलेले होते एका साईडला, आणि दोन टेबलवरती म्हणजे 2 टेबलमध्ये लेडीज लोकं बसलेले होते आणि मुलं. तर पुढे माझी वहिनी, मम्मी, सोनू, रानू, असे म्हणजे माझ्या भावाची मुलं, तर असे सगळेजण बसलेले होते. तर इथे ना मी मासवडीच बनवून आणली होती. आणि माझी ताई सांगत होती की खूपच छान झाली आहे म्हणून. तर माहीत नाही. आणि इथे ना एका साईडला ह्या लोकांनी चिकन वगैरे ऑर्डर केलेलं होतं. तर हे लोकं चिकन खात होते, कारण फ्रायडे होता त्यामुळे. तर अशा प्रकारे
तर सर्वांनी आहे ना पोट भरून जेवून घेतलं आणि ना खूप उशीर झाला होता जेवणासाठी. कारण की ना दादा या लोकांना CNG भरायचं होतं. आमचं CNG गाडीत भरून झालं होतं. दादा या लोकांना भरायचं होतं पण तिथे भरपूर लाईन होती ना, तर वेळ होऊन गेला. मग आम्ही पुढे आल्यावरती जवळजवळ 4-4:30 झाले होते जेवणासाठी. मग आम्ही जेवलो वगैरे इथे. ते इथे तुम्ही पाहू शकता. वहिनी वगैरे 4-4:30 नाही 3-3:30 वाजले होते. आणि त्याच्यानंतर मग वहिनी आलो आणि जे नॉनव्हेज खाणार होते त्यांनी नॉनव्हेज खाल्लं, जे व्हेज खाणार होते त्यांनी व्हेज खाल्लं. ते इथे बघा हे लोकं सगळे बसलेत. माझे जीजू लोकं पण आहेत. माझे भाऊ आहेत दोन्ही आणि माझ्या ताईचा मुलगा आहे हा. त्याच्यानंतर चहा जेवण वगैरे झाल्यावर मग आम्ही पुन्हा गोटीला चहा नाश्ता करायला थांबलेलो. तर इथे आम्ही चहा घेत होतो. तर ना त्याच्या बाजूला एक असं छान सुगंधित असं आहे ना तांदुळाचं मिल होतं. खूप इतका छान इंद्रायणी तांदूळाचा स्मेल येत होता ना, खूपच सुगंध येत होता आणि मस्त वाटलं. पण येताना आम्ही बघू, घेऊ आम्ही तांदूळ असं डिसाईड केलं. त्यामुळे ना आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलो आहोत, म्हणजे पोहोचतच आहोत. जवळजवळ अजून 15-20 मिनटं लागतील. तर आहे ना तिथून जाता जाता आहे ना हा जो रस्ता आहे ना तो दिसत होता. म्हणजे हे जे डोंगर आहे ना, ते इतकं सुंदर वाटत होतं ना, जणू असं बाहेरगावी म्हणजे अ, असं लांब कुठेतरी जे बाहेर परदेशात असं गेल्यासारखं वाटतं ना, तसं वाटत होतं इथे. तर इतके छान असे डोंगर आणि असं सिनरी इतकी सुंदर दिसत होती ना, खूपच मस्त वाटलं. आम्ही फर्स्ट टाईम आलेलो भंडारदरा. माझ्या छोट्या भावाने सजेस्ट केलेलं, की इथे खूप छान म्हणजे महाबळेश्वरपेक्षा पण खूप छान अशी थंडी आहे आणि काय आहे ना मुलांना सुट्ट्यासुद्धा होत्या. त्यामुळे म्हटलं की जाऊया. नाताळच्या सुट्ट्या होत्या. तर त्यांना आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. म्हणजे आम्ही जिथे दादांनी आमच्यासाठी घर वगैरे बुकिंग केलं होतं ना, आम्ही तिथे पोहोचलो आहोत. खूप मज्जा केली फ्रेंड्स. पुढे-पुढे तुम्हाला अजून सगळ्या प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ येतील. तर हा ज्या दिवशी गेलेलो ना, त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे. तर इतका एन्जॉय केलं ना, तर बघा हा आहे बंगला. तर हा माझ्या दादाच्या मित्राचाच बंगला होता आणि त्याने बुकिंग करून ठेवलं होतं. तर आम्ही इथे थांबलो. जवळजवळ आम्ही 4 दिवस इथे खूप एन्जॉय केला, मज्जा आली आणि मुलांना सुट्टी असल्याकारणाने त्यांनासुद्धा चेंज मिळेल या कारणाने. तर इथे ना माझी ताई आहे ना काही-काही ज्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा चहा पाण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ना, ते सगळं लिहून काढत होती म्हणजे लिस्ट बनवत होती. तर इथे ना मी सुद्धा त्यांचं असंच सगळे रिलॅक्स बसले होते चहा वगैरे घेऊन. त्याच्यानंतर लिस्ट वगैरे बनवायला घेतली. तर अशा प्रकारे तर आज आहे ना जेंट्स लोकांचा असा बेत होता की ना सर्व लेडीज लोकांना ना आराम करू द्यायचा आणि आपण जेंट्स लोकांनी जेवण वगैरे बनवायचं. तर इथे असंच चाललं होतं. तर इथे ना माझ्या दादाने सगळं सामान जाऊन वगैरे आणलं. जे पाणी वगैरे, तेल, तूप जे काही लागणार होतं, कांदा, टोमॅटो वगैरे जेवण बनवण्यासाठी ते सगळं. आणि आता इथे बघा माझा छोटा दादा आहे ना, तो सुद्धा इथे कांदे वगैरे कापायला म्हणजे आम्हाला सगळी हेल्प करत होता आणि मी हे करत होती. तर तो हसत होता. आणि इथे सगळं म्हणजे असं जास्तीचं काही भांडी वगैरे नव्हती. थोडीफार होती अरेंजमेंट केलेली. इथे गॅस वगैरे होता, मोठा गॅससुद्धा होता. बाहेर वगैरे जरी शिजवायचं झालं अंगणात तरी तो गॅस वगैरे उचलून घेऊन जाऊ शकतो, अशा प्रकारचं होतं. तर छान मजा केली इकडे सुद्धा. आणि इथे ना वहिनी सगळ्यांना चहा वगैरे वाटप करत होती. नंतर मग आम्हीच म्हणालो की नको, कारण की माणसं लोकांना कसं ना कधी केलेलं नसलं तरी त्यांना नाही जमत काही गोष्टी. पण माझा मोठा दादा आहे ना खूप छान आणि चविष्ट जेवण बनवतो. तर त्याला येतं म्हणजे त्याने आम्हाला खूपदा लहानपणी असं बनवून वगैरे आई बाहेर गेली असेल तर त्याने बनवून खाऊ घातलेलं आहे. म्हणजे ते लहानपणच वेगळं होतं. त्याने खूप छान प्रकारे आम्हाला सांभाळलं आहे, काळजी घेतली आहे माझ्या मोठ्या दादाने, छोट्या दादाने. म्हणजे खूप छान असं ते दिवस जरी आठवले ना, तर खूप असं वाटतं. तर त्याचं जेवण बनवताना बघून आहे ना, लहानपणीचे दिवस आठवले. तर इथे आहे ना, दादा जेवण बनवत होता ना, तिथे थोडासा असा डान्स चालला होता. तोपर्यंत लेडीज लोकं म्हटले, की चला बाकीची सर्व तयारी दादाला करून दिली होती. फक्त ज्या प्रकारे ज्या वस्तू टाकायच्या आहेत ना, तेच फक्त चाललं होतं आणि जेवण ऑलमोस्ट बनून झालं होतं. आणि इथे ना आता आम्ही आहे ना स्पीकर लावून छान प्रकारे असा डान्स करत होतो. तर आम्ही लेडीज लोकं आहे ना घरातच डान्स करत होतो. हा एवढा मोठा हॉल आहे.
तर आहे ना, मी तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल, की घराची ह्या घरची टूर देईल जिथे आम्ही राहिलो ते. तर इथे ही माझी मोठी वहिनी आहे, ही छोटी वहिनी आहे आणि मधली वहिनी बसली होती. तिला नाचता नाही येत म्हणून ती लाजत होती. तर अशा प्रकारे माझी इशी पण खूप डान्स केली. तर तिच्या डान्स करण्याबरोबर आहे ना, माझ्या दोघी ताई ना तिला बघून डान्स करत होत्या. म्हणजे त्यांना आवडत होतं तिचा डान्स करण्याचा प्रकार. तर ते लोकं आहे ना तिला बघून डान्स करत होती. तर माझी छोटी वहिनी पण तिला बघून डान्स करत होती. तर तिला म्हणजे कोणाला काही स्टेप नाही सुचले ना, तर इशीकडे बघून स्टेप करायची. ती काहीही कसाही डान्स करते. पण थांबत नाही माझी इशी. जणू तिच्या अंगामध्ये स्प्रिंग लावली अशी ती डान्स करत असते. ती गाणी लागली की तिचे पाय आपोआप थिरकायला लागतात. तर इथे आहे ना कॉपीराईट येईल गाण्याचं म्हणून मी गाणं म्हणजे म्यूट केलं आहे. तर प्लीज फ्रेंड समजून घ्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आहे ना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून खूप सारे व्हिडिओ आहेत जे काही आम्ही इथे पिकनिकमध्ये एन्जॉय केलं आहे ना, ते सर्व व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. इथे ना तुम्हाला थोडा कॅमेरा हलताना दिसत असेल, तो माझ्याकडनंच हलतोय. कारण की मी सुद्धा त्यांच्यासमोर आहे ना डान्सच करत होते. म्हणजे नाचताच मी कॅमेरा म्हणजे व्हिडिओ काढताच मी नाचत होते. तर थोडासा कॅमेरा इकडे-तिकडे हलत होता. नंतर मग मी कॅमेरा आहे ना माझ्या चिक्कूकडे दिला, माझ्या ताईची मुलगी, तिच्याकडे दिला. मग तिने पण खूप छान प्रकारे कॅमेरा व्हिडिओ वगैरे काढला. तर इथे आम्ही ना असं डान्स करत आहोत. खूप एन्जॉय केला फ्रेंड्स, खूप मज्जा आली आणि हेच मोमेंट असतात सगळे एकमेकांसोबत एकत्र येण्याचे आणि आमची पिकनिक ही असतेच. कधी मे महिन्यात असते, कधी दिवाळीमध्ये असते, कधी आम्ही ह्या क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा आम्ही पिकनिक सेलिब्रेट करतो. भले 4-5 दिवस का असेना, पण ते सुट्ट्यांमध्ये एकत्र येतो, मज्जा करतो, अशा प्रकारे. तर आहे ना माझा छोटा भाऊ आणि छोटी वहिनी आहे ना हे लोकं बाईकवर आलेले. तर इथे ना बघा बाहेर सगळेजण आहे ना शेकोटी करायला बसलेले आहेत. तर इथे माझी मोठी बहीण पण नाचत होती. तर मग आम्ही ना बाहेर आलो नाचण्यासाठी आणि बाहेर असं छान स्पीकर लावून तिथे नाचत होतो थोडंफार. तर हे जेंट्स लोकं जे होते ना ते शेकोटी करण्यासाठी बसलेले होते. छोट्या मुलांना सुद्धा खूप एन्जॉय आला. मग अशा प्रकारे आणि ही बघा, ही नाचतच होती माझी छोटी वहिनी आणि तिला बघा माझी इशीसुद्धा दोघी पण खूप नाचल्या. पाय जणू त्यांचे काही थांबतच नव्हते. खूप स्प्रिंग लावल्यासारखे नाचत होते त्या दोघी पण. माझा हा छोटा भाऊ आहे. तर तो सुद्धा बाईकवर आला होता. त्याला सुट्टी नव्हती ऑफिसला आणि त्याचं मंथ एंडिंग असल्याकारणाने त्याला ऑफिसला सुट्टी नाही भेटली. पण मग तरीसुद्धा तो आला 2 दिवसासाठी. सॅटर्डे संडेपर्यंत तो होता, राहिला इथे. त्याने पण एन्जॉय केला. माझी ही छोटी वहिनी ती पण बँकेत जॉबला आहे. तर तिलासुद्धा वेळ नव्हता. पण तिला सॅटर्डे संडे सुट्टी असल्याकारणाने ती पण आणि ती आत्ता न्यू जॉबला लागली ना, तर तिला सुट्टी भेटली नसती. प्रोव्हिजन पिरियड चालू आहे तिचे त्याच्यामुळे. तर तिला सुट्टी भेटली नसती म्हणून मग ती पण फक्त सॅटर्डे संडे सेलिब्रेट करण्यासाठी आली. सगळे भेटलो 2 दिवसासाठी का असेना, पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि सगळेच आले. आम्ही 6 भावंडं एकत्र आलो. आमचे हसबंड, आमच्या दादाच्या वाईफ असे सगळेच आम्ही एकत्र आलो. खूप मज्जा केली. आमची मुलं. तर इथे डुग्गूने सुद्धा खूप मज्जा केली. पुढे तुम्हाला त्याची मस्तीसुद्धा दिसेल. खूप साऱ्या आम्ही रील काढल्या आहेत. त्यासुद्धा मी व्हिडिओमधून शेअर करेल. पण गाणी आहेत ना माझी जरा म्यूट राहतील फ्रेंड्स, तर तुम्ही समजून घ्या कारण की कॉपीराईट येतो गाण्याला त्यामुळे. तर एकंदरीत असा होता व्हिडिओ.
तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उद्याचा आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीस येत आहे. तोपर्यंत बाय बाय.